तुम्हाला वाटलं होतं की पीकी ब्लाइंडर्स संपलं. मला सुद्धा वाटलेलं. सीझन 6च्या शेवटी टॉमी शेल्बी घोड्यावर बसून निघून जातो आणि आपल्याला वाटतं की ही गोष्ट इथेच थांबली. पण नाही, टॉमी शेल्बीचं युद्ध अजून बाकी आहे. नेटफ्लिक्सने इमॉर्टल मॅन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून इंटरनेटवर पूर्ण आग लावली. ट्रेलरमध्ये लपलेले हे 5 हिडन्स डिटेल जे की तुम्ही नक्कीच मिस केलंच ना. त्या टॉमीचा नवा लूक झाला, इमॉर्टल शब्दाचा खरा अर्थ काय, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हीच विनंती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. बाय ऑर्डर ऑफ पीकी ब्लाइंडर्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, फायनली तो क्षण आलाय ज्याची आपण सर्वजण वाट बघत होतो. पीकी ब्लाइंडर्सची स्टोरी आता एका चित्रपटाच्या स्वरूपाने पुढे जाणार आहे. चित्रपटाचं नाव आहे द इमॉर्टल मॅन. स्टीवन नाईट, जो की ह्या शोचा क्रिएटर आहे, त्यांनी आधीच आपल्याला सांगितलं होतं की ही गोष्ट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संपेल आणि ट्रेलर बघून ते स्पष्ट पण झालं. आता टॉमी फक्त गँगस्टर राहिलेला नाही आहे, तो युद्धाच्या मैदानात सुद्धा उतरलेला आहे. आणि सर्वात पहिली गोष्ट जी आपल्या लक्षात येते ते म्हणजे की टॉमीचा लुक. सिलियन मर्फी पुन्हा एकदा त्या आयकॉनिक आणि ओव्हरकोट आणि कॅपेबल दिसतो ते त्या कॅरेक्टरमध्ये. पण यावेळेस थोडंसं वेगळं आहे. त्याचे केस थोडेसे पांढरे झाले, चेहरा उतरलेला आहे आणि सूचित करतं की सीझन 6 नंतर बराचसा काळ निघून गेलेला आहे. ट्रेलरमध्ये तो म्हणतो की आय एम नॉट दॅट मॅन एनिमोर, म्हणजे की मी आता तो माणूस राहिलेलो नाही. याचा अर्थ असा होतो की टॉमीने गुन्हेगारी जगातून दूर राहण्याचा प्रयत्न केला असावा. पण जसं की आपण म्हणतो ना की भूतकाळ कधीच तुमचा पिछा सोडत नाही. कुटुंबावर किंवा देशावर आलेलं संकट त्याला पुन्हा पीकी ब्लाइंडर्सचं लीडर बनण्यास भाग पाडतो. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, आणि तो आहे की सन 1940च्या दशकात जेव्हा वर्ल्ड वॉर 2 चालू होतं. ट्रेलरमध्ये दिसतं की स्फोट, नाझीचे झेंडे आणि सैनिकांची हालचाल. ते हेच सांगतं की आता लढाई बर्मिंगहॅमच्या रस्त्यावर नाही तर देशाच्या सीमेवर आहे. राजकारणामध्ये पण काही इंटरनल पॉलिटिक्स चालू होणार आहे. पीकी ब्लाइंडर्स आता एक फक्त गँग राहिली नसून ती एक आर्मी बनली. टॉमी शेल्बीच्या यावेळेस कोणाशी लढाई असणार आहे, हिटलरच्या सैन्यांशी की ब्रिटिश सरकारमधल्या गद्दारांशी, हे पाहणे खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. आता ह्या चित्रपटात 2 नवीन चेहरे आहेत. पहिला म्हणजे की बॅरी किओगन. ट्रेलरमध्ये त्याला एक ट्रकच्या बाजूने लटकताना दाखवले. त्याचा लुक एकदमच वाईल्ड आणि डेंजरस वाटतो. आणि तो टॉमीचा मित्र आहे की शत्रू हे अजूनही सस्पेन्स आहे. माझ्या मते तो एक टॉमीचा प्रतिस्पर्धी असू शकतो जो की टॉमीला टक्कर देईल. आता दुसरं आहे की रेबेका फर्ग्युसनचा रोल अजूनही सस्पेन्समध्येच ठेवलेला आहे, पण ती मोस्टली स्पाय असू शकते जी की राजकीय नेत्यांवर नजर ठेवते. आता जुन्या कास्टपैकी ॲडा शेल्बी आणि आर्थर शेल्बी सुद्धा याच्यात दिसत आहे. फॅमिली बिझनेस अजूनही चालू आहे हे याच्यावरनं समजतं. आता प्रश्न उरतो तो टायटलचा, द इमॉर्टल मॅन म्हणजे अमर माणूस. याचा नेमकी अर्थ काय तर मी सांगतो. याचा अर्थ असा की तो पहिल्या युद्धातून वाचला, गँग वॉर्समधून सुद्धा वाचला, ट्युबरक्युलोसिसचं फॉल्स डायग्नोसिस असूनही तो पुन्हा वाचला. त्याला मरण अशक्य आहे, त्यामुळे त्याचे शत्रू त्याला इमॉर्टल असंच म्हणतात. पण इमॉर्टल असणे सुद्धा शाप असू शकतो, कारण तुमच्या आजूबाजूचे सगळे माणसं मरतात पण फक्त तुम्ही एकटेच जिवंत राहतात दुःख भोगण्यासाठी. आता हा चित्रपट टॉमीच्या एका मानसिक संघर्षावर पण फोकस केला आहे. आणि मला वाटतं की मित्रांनो, हा चित्रपट 20 मार्च ला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय आणि स्टीव्ह नाईट्स आणि सिलियन मर्फीची जोडी पुन्हा एकदा इतिहास घडवायला सज्ज झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, टॉमी शेल्बीचा हा शेवटचा चित्रपट असणार आहे की तो खरंच इमॉर्टल राहील? तुमची थेअरीज काय आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.